रमा, काय चाललंय तुझं? ताक जरा उतरल्यानंतर काम करायला सुरुवात केलीस होय ग तू? आणि तिकडे मी करते दे. अगं मम्मी राहू दे, करते मी. अगं हो मग मी करते की स्त्री. अगं ऐक तरी. नाही म्हणजे कसं ना, छोट्या मालकांचा आवडीचा शर्ट आहे तो, म्हणून म्हटलं मला करू दे. ऐकायचं नाही ठरवलंय का तू? इतकं सांगते तरी ऐकतच नाहीयेस तू. देते मला इकडं. अगं करते म्हटलं ना. रमा, तुझी तब्येत कशी आहे आता? नाही बरी नाहीये तब्येत तिची. आणि ऐकतच नाही, आराम करायला सांगते तर आराम नको का करायला? अगं चांगलाच आराम करायला पाहिजे. हं? छोटे मालक बरं झालं तुम्ही आलात जे. तुम्ही तरी समजा आता तिला. बरोबर आहे दोघींचं. रमा काय हे? छोटे मला कहू झालीच आहे इस्त्री करून. आणि हो, आई आणि मामी दोघी सुद्धा इथेच आहेत. तेव्हा समजांना एक गोष्ट सांगायची होती. मगाशी त्या बायकांनी इथे येऊन तमाशा केला तेव्हा मी इथे नव्हते. बरं वाटत नसल्यामुळे बाहेर बी येऊ शकले नाही. बरं एकच सांगायचंय की म्या आणि छोट्या मालकांनी आमच्या कुठल्या बी मर्यादा ओलांडल्या नाही आणि आम्ही कधी काही वावगवी वागणार नाही. रावसाहेब म्हणत होते गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी यांचं लग्न करून टाका. बरं कळकळीनं एवढंच सांगेल की आम्हाला खरंच लग्न करायचंय, पण ते कोणाच्या दबावाखाली येऊन असं उरकून नाही टाकायचंय. आम्ही खरंच काही चुकीचं नाही केलंय. आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि त्या प्रेमाला नात्याचं रूप द्यायचं म्हणून लग्न करायचं. जे नातं आमच्या प्रेमा इतकंच पवित्र असेल. खरं म्हणजे हे समजा सगळ्यांसमोर सांगणार होते. बरं आई, मामी, तुम्ही आम्हाला समजून घ्या. माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नका काळजी करू. रावसाहेबांनी हे प्रकरण मिटवलंच आहे आणि त्यांना माहिती आहे हे त्यांच्या शत्रूपैकीच कोणाचं तरी काम आहे. सगळं व्यवस्थित होईल. आणि ते जे कोणी आहे ना ते शोधून काढतीलच. रावसाहेब आता आपल्याला हा मॅटर नेमका काय आहे ना ते शोधणं लय सोपंच आहे. रावसाहेब तुम्ही हे लय बरं केलं. ते मागं खताच्या प्रकरणानंतर वाड्याबाहेर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. तू ते फुटेज पाहिलंस? अहो मग केलं ना, मी चेक केलं फुटेज. काय आहे, जेव्हा रामान प्रतापराव वाड्यावरती एकटेच होते ना, त्या दोघांबरोबर अजून एक कोणतरी माणूस वाड्यात आला. कोण? नाही कोण होता ते शोधून काढतो मी, पण मला वाटतं की ते फोटो त्यानंच काढले असावे. ज्याने कोणी केलं ना त्याने फार मोठी हिंमत केली, फार मोठी. कोणी केलं ते लवकरात लवकर शोधून काढा. नाही रावसाहेब तुम्ही काळजी नका करू. ते मी काढतो सगळं शोधून. काही एकदा हा फोटो काढणारा सापडला ना की मग त्याच्या मागे नेमकं कोण होतं ना हे पण आपल्याला शोधून काढता येईल. कोण असेल तो फोटो काढणारा? तुझा कोणावर संशय? मला वाटतं तो राम्या असावा. रम्या कोण? अहो तो त्या आबासाहेबांचा लय जुना माणूस आहे आणि मला तर असं वाटतंय की या सगळ्या मागे ना आबासाहेबांचाच हात असणार. की जेव्हा ते फुटेज चेक केलं ना तेव्हा मला कळलं की तो 2-2.5 तास वाड्यावर होता. आता ते 2-2.5 तास तो वाड्यावर काय करत होता ना ते मी शोधून काढतो. या सगळ्याची जबाबदारी आता तुम्ही माझ्यावर सोपवा. छोटे मला रमा, बरं झालं तुम्ही आले. कधीपासून मी तुमची वाट बघतोय. कुठे होतात तुम्ही? छोटे मला कहू अजून लग्न नाही झालंय आपलं आणि मी 24 तास तुमच्या अवतीभोवती असावं असं शक्यच नाहीये, कारण घरात इतर बी लोक आणि बरीच कामं असते. असं का? पण एक मात्र नक्की, लग्न झाल्यानंतर तुम्ही नेहमी माझ्यासोबत असायला हवं. का? आता हे सुद्धा सांगायची गरज आहे. पण रमा, तुम्ही जेव्हा नव्हतात ना तेव्हा कदाचित तुम्हाला माहित नसेल पण माझ्यासाठी हे जगणं खूप अवघड होतं. एक एक क्षण मी कसा बसा ढकलत होतो. छोटे मला आता अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या सोबतच असणार आहे, त्यामुळे आता क्षण ढकलायची काय बी गरज पडणार नाही तुम्हाला. खरंय, तुम्ही सोबत असलात ना की तो क्षण तसाच थांबून राहावा असं वाटतं. बरं रमा, मगाशी तुम्ही जे बोललात ते बरोबर बोललात, पण तुम्ही बोलला नसता तरी चाललं असतं, कारण सगळ्यांचा आपला विश्वास आहे. माहितीये छोटे मालक, पण तेव्हा मला जे वाटलं ते मी बोलून टाकलं बघ. बरं केलं. आणि कसं ना, अशा वेळेला मला गप्पच बसता येत नाही.
तुमचा हात स्वभाव मला खूप भावतो. आणि रमा, ते मला आता बोलण्यात अजिबात येळ घालवू नका. त्या बदामाचं दूध घेऊन आली ते पिऊन घ्या आणि जरा तुमची कामं करा आणि मला बी माझी कामं करू द्या. हो मला तुमच्याशी हे बोलायचं होतं की छोटे मला का पण नंतर बोलवत ना. मी आहे इथे. अहो पण अशा अधूनमधून जरा डोकवत जा, बरं वाटतं. बरं झालं तुम्ही वेळेत आलात. हे सगळं कसं हँडल करायचं, ह्या बायकांना काय उत्तरं द्यायची मला काहीच कळत नव्हतं. ती बातमी वाचली, तो फोटो बघितला आणि आम्ही सगळेच गांगरून गेलो. पण तुम्ही त्यांना सगळ्यांना चांगलं हुसकावून लावलं. नाही म्हणजे नुसतं हुसकावून नाही लावलं, बरोबर उत्तर देऊन त्यांची तोंड बंद केलीत तुम्ही. इतकी वर्ष राजकारणात आहोत, थोडा तरी उपयोग होईलच ना. असे अनेक वेगवेगळे आरोप आमच्यावर झालेत विरोधकांकडून. ते कसे परतवून लावायचे, त्यांना उत्तर कशी द्यायची हे चांगलं माहिती आहे मला. मला एक कळत नाही, आपल्याला एवढे शत्रू आहे ते माहिती असून सुद्धा मी तुम्हाला पदोपदी सावध राहायला सांगतो. फक्त मान डोलवू नका, काहीतरी ऍक्शन घ्या. हॅलो, काय? अच्छा, बरं झालं सांगितलंस मला. थँक्यू. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे काम आपल्या जुन्या शत्रूचंच असणार. पण म्हणजे हे सगळं सगळं आबासाहेबांचं कारस्थान. बातमी आली की खत घोटाळ्यात आबासाहेबांच्या विरोधात पुरेसा पुरावा नाही मिळाल्यामुळे आबासाहेबांच्या वकिलांना जामीन मिळवण्यात यश आलं. बाहेर आलेत आबासाहेब. अहो पण मग आता ते काय करतील काहीच सांगता येत नाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही भक्कम आहोत. आम्ही पण त्यांच्यावर नजर ठेवून राहणार आहोत. रमा, हो? तू कशी काय आलीस? तुला बरं नव्हतं, ताप आला होता म्हणे. बाई मावशी, लई ताप होता. मग आता कशी आहे? आता बरं वाटतंय. नाही म्हणजे नक्की तापच आला होता ना? म्हणजे असं काय विचारताय? अगं मला वाटलं तुमचे पेपरात फोटो छापून आले ना, त्याचा घोर लागला की काय. ते झालं ते लई वाईट झालं. हा नाही, तापच नाही म्हणत मी, ते फोटोचं कांड झालं ना, ते लई वाईट झालं. मला सांग रमे, असं कसं केलंस तू? एवढे छोटे कपडे घालून फोटो बिटो कसे काढलेस? आपल्या चांगल्या घरातल्या मुली असं करतात काय? पण मला सांग, लग्नाच्या आधी छोट्या मालकांच्या इतक्या जवळ कशी गेलीस तू? एवढाच प्रश्न आहे ना व मावशी? का आणखीन काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे? नाही, विचारायचं असेल तर विचार. कारण तुमच्या समजा प्रश्नांचं माझ्याकडे एकच उत्तर आहे. ते म्हणजे आम्ही कसं वागायला हवं ना, हे आम्हाला चांगलंच कळतं. आणि आम्ही काय बी करत असताना कधी बी आमची मर्यादा ओलांडली नाही. आम्हाला आम्ही काय करतो याचं चांगलंच भान असतं. आणि कसं आहे ना मावशी, हे समजा आम्हाला आमच्या काळजीपोटी तुम्ही सांगत असताना तर माझं काहीच म्हणणं नाही. पण तेच जर का माझी मान खाली जावी म्हणून तुम्ही बोलत असाल तर एकच गोष्ट सांगते, ही आमची वैयक्तिक बाब आहे आणि यात कोणी बी त्यांचं नाक खुपसू नये. ह्या तुमच्या कुटुंबाबाबत तुमच्याकडे काहीच बोलत नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल जो काही आदर आहे ना, तो तसाच राहू. कारण जेव्हा आपण एखाद्याचा मान ठेवायला शिकतो तेव्हाच तो मान समोरच्याकडून आपल्याला बी मिळत असतो. आबासाहेब, आबासाहेब, तुम्हाला असं इथं बघून ना मला लय आनंद झाला बघा. नाही म्हणजे लय म्हणजे मला आता माझ्याकडे ना शब्दच नाहीत बघा काय बोलू ते. तुम्ही आलात म्हणजे आमचे अन्नदाताच, म्हणजे आमचं आता जगणं कसं सोपं झालं. अहो, तुम्ही जेलमधून बाहेर येणार हे नुसतं ऐकलं ना तरी माझं डोळं असं आनंदानं बघ. पोपट्या, बस झाली तुझी पोपटपंची. तुला काय वाटलं? तू बोलतोय ते ऐकून मी तुला शाबासकी देईन?
अरे मी सांगितलेलं एक काम धड झालं नाही तुझ्याकडनं, माझ्यासमोर गमजा मारतो काय? नाही आबासाहेब मी काय म्हणतो, काट्यानं उभा राहा तिथं, तर ग्लास फेकून तुझ्या डोक्यात मारी. पालेकर, रिया आणि समरच्या जामीनावर सुटण्याचं काय झालं? किती बी मोठा गुन्हा असू दे, ते बाहेर यायला हवेत. लागल तेवढे पैसे देईन तुम्हाला, पण काम झालं पाहिजे. मी प्रयत्न करतोय. प्रयत्न नाही, काम झालं पाहिजे. तू रे फोटोच्या प्रकरणाचं काय झालं ते सांगितलं नाहीस? ते आबासाहेब ती थोडी गडबडच झाली. गडबड? कसली गडबड? ते काय झालं, तो फोटो काढणारा होता ना, तो आपला रम्या तो होता. हा, आणि तो नेमका जाधवांच्या घराच्या बाहेर CCTV आहेत ना बघा, त्याच्यात तो दिसला. आणि हे समज ते आपल्या राजकुमार त्याला समजा मिळालं ना का, आणि तो तर तुमचाच फंटर ना, तो शोधत होता रम्याला, म्हणून मी त्याला त्याच्या गावी पाठवला. तुमच्याकडून एक काम धड होणार नाही. खायला काय आणि भुईला भार असं आहे तुमचं. तुम्हाला सोपवणारी कामं कोणाकडनं करून घ्यायची ते म्या ठरवीन. तुम्ही त्या कामाचं नाही. या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद. निघा आता बाहेर. छोटे मला तुम्ही इथे? हो, मी तुम्हाला काय म्हणालो होतो? काय? तुम्ही मला न्यायला येणार तसं काहीच सांगितलं नव्हतं तुम्ही. ते नाही, मी तुम्हाला म्हणालो होतो की तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत असेल. आणि रावसाहेब पण म्हणाले आपल्याला आता जरा सावध राहायला हवं. असं का? हा, काही कटकारस्थान होऊ शकतं, उगाच रिस्क नको म्हणून मी तुम्हाला न्यायला आलो. पर छोटे मालक, वाड्यावरून रोजगार केंद्र किती लांब आहे? 5 मिनिटाचं तर अंतर आहे. हो, पण रमा, घात करणाऱ्याला 5 मिनिटं सुद्धा पुरेशी असतात. आणि हो, मी तुम्हाला आता रोज घ्यायला येणार. चला. 1 मिनिट, घरीच चाललोय ना बा आपण? चला तर. छोटे मालक, आपण इथे का आलोय? रमा, आता ते सुद्धा तुम्हाला सांगावं लागणार आहे का? अहो नाही, तसं नाही. पर बोला रमा, मन मोकळेपणानं बोल. नाही छोटे मालक, कसं आहे ना, गावात आधीच आपल्याबद्दल इतकं उलट सुलट बोललं जाते, आणि अशा परिस्थितीत आपण. रमा, लोक काय म्हणत होते आणि आपल्याला याचं बघितल्यावर लोक काय म्हणतील हाच विचार करत बसायचा का आपण कसं वागायचं आणि आपण कसं राहायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं, आणि त्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. बरं, ते जाऊ द्या. खूप दिवसानंतर ना मला एक कविता सुचली, तुम्हाला ऐकू? देह माझा राखेचा झाला अबोली फुलांचा, देह माझा राखेचा झाला बोली फुलांचा, तुझा बोल अत्तराचा जेव्हा मनात घुमला, पुण्या वाऱ्याचं ग बळ माझ्या वाटेला मिळालं, तुझ्या पावलांचा स्पर्श माझ्या वाटेत रमला. माझे दगडा मातीचे घर, माझे दगडा मातीचे घर झाले चंदना, तुझ्या देहाची सावली तेव्हा घरात खेळली. माझ्या आयुष्याचा जाळ झाला मोहोर मोहोर, तुझ्या श्वासांची अबोली जेव्हा उशाशी ठेवली.
कुठे गेला होतात? मी एका कामासाठी बाहेर गेलो होतो. येता येता रोजगार केंद्रामधून रमायांना घेऊन आलो. मग तिथूनच आम्ही. जा तुम्ही. तुम्ही म्हणजे प्रतापराव तुम्ही. मला रमा बरोबर बोलायचं. ये रमा. इतकी वर्ष तुम्ही वाड्यावर काम करताय, त्यामुळे वाड्याचे रीतिरिवाज, परंपरा, कायदे कानून तुम्हाला माहीत असतीलच अशी मी आशा करतो. पण आता तुम्ही जाधवांच्या सुनबाई होणार आहात. जाधवांची सून असणं म्हणजे काय जबाबदारी आहे, त्या जबाबदारीची जाणीव मनात ठेवूनच वागा आणि ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न सुद्धा करा. हे सगळं समजून घेऊनच तुम्ही स्वतःला सक्षम बनवा. जर कुठली गोष्ट कळत नसेल तर समजून घ्या, शिकून घ्या. आणि कोणाला काही बोलायची संधी देऊ नका. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही ही जबाबदारी समर्थपणे पेला. आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट कळली नाही, अडली तर आम्हाला विचारत चला, आम्ही मदत करू तुम्हाला. पण यापुढे आमची म्हणजे जाधवांची मान खाली जाईल असं कुठलंही कृत्य तुमच्या हातून घडणार नाही याची काळजी घ्या. माझ्या समध्या जबाबदाऱ्या नीट पार पाडी. आणि तुम्हाला शब्द देते यापुढे माझ्या हातून कुठलं बी असं कृत्य घडणार नाही ज्यामुळे तुमची मान खाली जाईल आणि जाधवांच्या घराण्याला बट्टा लागला. किती वेळा सांगितलं नका खात जाऊ नको म्हणून. चांगलं नसते ते. कशाला एवढी काळजी करतोय? कसली काळजी एवढी? अगं त्या आबासाहेब देशमुख ग. नाव काढू नको त्याचं. तुरुंगात आहे तो आता. तुम्हाला माहित नाही तो आबासाहेब देशमुख आता सुटून आलाय तुरुंगातनं जामिनावर. काय? अरे देवा. आणि आता मला तर ही पण खबर मिळाली की आबासाहेब, समर आणि रिया तिघांची हातमिळवणी झाली होती. ते तिघ जण मिळून रावसाहेबांविरुद्ध कारवाया करत होते. आणि ते समर आणि रिया जे काय कारवाया करत होते त्यांना आबासाहेबांची पण साथ होती सगळ्याला. नको ते माणसांचं सूत बरोबर जुळते. असंच असतं सरला. तुला आता काय वाटतं आबासाहेब काय काय करू शकतो? आता अजून काय काय करेल तो काय सांगता येत नाही. आपण एवढं मात्र नक्की आहे की प्रतापरावांना आणि रावसाहेबांना तो काय सुखानं जगू देणार नाही. आबासाहेबाला तुरुंगात पाठवून जाधवांनी त्याच्या शिफ्टीवरच पाय दिला. आणि मी काम केलंय त्याच्या बरोबर, त्यामुळे मला माहिती आहे तो माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो. आधी पण त्यानं प्रतापरावांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. आता तर रामान प्रतापरावांचं लग्न ठरलंय म्हणजे तो काय ना काहीतरी विघ्न मध्ये आणणारच. त्याचीच काळजी वाटते मला. नको काळजी करू एवढी. देवी नवसाने विरोध आहेत ना आपल्या पाठीशी, ते आपली सगळी काळजी वाहते. आता बघ सगळं व्यवस्थित पार पडेल है ना. अगं आई, पण आता नुसतं देवाच्या भरोशावर बसून नाही चालणार आपल्याला. आपण पण सावध राहायला पाहिजे. वसुंधरा, हो धाकणे कुटुंबीय आले नाहीत ते जेवायला? त्यांना म्हटलं होतं मी यायला, पण सरलाने तिथे जेवण बनवलंय. नाही, त्यांना सांगा की उद्यापासून इकडेच येऊन जेवायला. ठीक आहे. अरे वा 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 वा. हा मंडळी, जेवण चाललीच वाटतं. आम्ही पण आलो तुमच्या बरोबर जेवायला. चालेल ना रावसाहेब? सांग आता काय झालंय? कसला इतका विचार करतेस? मामी हे बघ आता काय बी लपू नकोस ना. सांग मला. त्या आबासाहेब सुटून आलेत ना, आता कुठली कारस्थानं करत राहते. ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते. वाईट बोलू नये म्हणून काही सांगत नव्हते, म्हणून काही बोलत नव्हती. अगं मामी, अगं तू बी ना नको त्या जीवाला घोर लावून घेतेस बघ. असं काय बी होणार नाही. तू म्हणतेस ना तसंच होऊ दे बाई. विरुभा, तुला डोळे आहेत बाबा, लक्ष ठेव आमच्यावर. काही वाईट घडायला नको. मामी अगं उगाच लई काळजी करतेस बघ.
काळजी वाटणार नाही करा मा. तू एकटी दुकटी गावात फिरत असतेस, त्यात तो आबासाहेब डूक धरून बसलाय. मामी अगं स्वतःची काळजी घेऊ शकते मी. आणि आता तसं बी छोटे मालक येतातच की रोजगार केंद्रातून न्यायला आणि सोडायला. ते सगळं आहेच ग, पण वेळ काही सांगून येते का? मग तू घरातनं बाहेर पडून पुन्हा घरात येईपर्यंत ना जीवात जीव नसतोय बघ माझ्या. मामी अगं जरा शांत हो बघू. किती विचार करशील? नाही तर ते तेल तुझ्याच डोक्याला लावायला लागेल बघ. लावू का?